इथून चालू होते ही भली मोठी अशी ही गुफा. आपण चाललेलो आहोत गुफेमध्ये. डरके जिथे मोर आणि बिबट्याचा वावर सुद्धा या रोडवर आहे. बिबट्या वगैरे नाहीत. नाही. आपण उंच आहोत आणि या पवनचक्क्या खाली. नमस्कार मित्रांनो, रणजित वर्ग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय कल्याणगडावर. या कल्याणगडावर माझ्या गावच्या जवळच असलेल्या या सुंदर अशा किल्ल्यावर, आणि जिथे आहे एक खतरनाक आणि भयानक अशी गुफा. आणि मी हा रेवडी ते भक्तवडी सातारा रोड या रोडवर आहे. आणि ही सुंदर अशी ही शेती, आमच्या सातारा साईडची शेती तुम्हाला दिसेल. इथं ऊस शेती आहे, सोयाबीन आहे, ही आल्याची शेती आहे, संपूर्ण आल्याची शेती. काय काय ठिकाणी आपल्याला झेंडूची शेती सुद्धा लावलेली आपल्याला दिसेल. ऊसाची शेती आहे. खूप सुंदर असा हा परिसर आहे. आणि याच रोडवर आम्ही रनिंगसाठी, सायकलिंगसाठी येत असतो. आणि समोर दिसतोय तो आहे जरंडेश्वर. आणि आपण जाणार आहोत आता या कल्याणगडावर. फायनली आपण गडाच्या पायथ्याला पोचलो आहोत. आणि इथून आपल्याला लागतोय कच्चा रस्ता. गडाच्या वरपर्यंत आपल्याला गाडी घेऊन जाऊ शकतो, पण रोड आहे कच्चा. बघूया आपल्याला हा रोड आपल्याला कसा लागतोय. प्रचंड अशा या घनदाट झाडीतून हा रोड जातोय. आणि हा रोड आहे कच्चा रोड आहे, मातीचा रोड आहे. आणि मला आता मोराचे आवाज पण ऐकू येतात. मोर आणि बिबट्याचा वावर सुद्धा या रोडवर आहे. पण नशीब आता बघूया आपल्याला किती साथ देते. हा प्रवास थोडासा 15 ते 20 मिनिटाचा हा खडतर असा हा रोड व्यवस्थित जाऊ. जबरदस्त असा हा रोड आहे. घनदाट असं हे जंगल, आणि मी एकटाच. अशा स्थितीमध्ये समोरून जर बिबट्या आला वाट लागेल. फायनली आपण गडाच्या मध्यावर पोचलेलो आहोत. आपल्याला हा रोड झाल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. पण थोडासा खडतर असा हा रोड आहे. आणि इथून आपल्याला एक सुंदर असं हे विहंगम असं हे दृश्य आपल्याला दिसतंय मागून. तो जो आहे तो आमच्या गावचा डोंगर आहे, सुळका डोंगर. या पण डोंगराचा व्हिडिओ करण्याचा आपला प्लॅन आहे. खूप सुंदर असा हा डोंगर आहे, एकदम सुळका आहे. त्या डोंगराच्याच पायथ्याला माझं गाव आहे. तिथून मी ह्या रोडने सरळ इकडं आलेलो आहे. आणि आपल्याला समोर दिसतंय हा कल्याणगड. आणि ह्या सुंदर अशा या पवनचक्क्या, हे काळे ढग, सुंदर अशी थंडगार हवा, आणि हा सुंदर असा निसर्ग. क्या बात आहे. वरती जायला कुठं गडावर बिबट्या वगैरे नाहीत? नाही. हो काय? सेफ आहे ना आता? मागच्या महिन्यात होतं. हो, मागच्या महिन्यात पण होतं. काय बोलताय मग आता? हो, पूर्ण अशा या खडतर अशा या रोडवरून आपला हा प्रवास चालू आहे. आणि एकदम थोडंसंच अंतर बाकी राहिलेलं आहे. आपण बघू शकता इतका हा रोड किती खराब आहे तो. आणि अशा या रोडमधून आपल्याला गाडी चालवत आपण आलेलो आहोत कल्याणगडावर. मध्ये माझा मोबाईल थोडासा कुठेतरी पडलेला आहे. आपण आता बॅक साईडला जाऊन आपलं आता चेक करूया मोबाईल. फायनली आपण गडाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. आणि इथं आपल्याला गाडी पार्क करून आपल्याला जायचं आहे. थोडंसं चाल 100 मीटर अंतर. थोडीशी गाडी जाऊ शकते, पण बघूया आपल्याला गाडी जाते.
आणि इथून आपल्याला दिसत आहेत या पवनचक्क्या. आपण उंच आहोत आणि या पवनचक्क्या खाली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आपण आलेलो आहोत एका उंच अशा शेवटच्या टप्प्यावर. खूप सुंदर असं हे वातावरण आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे हे सर्व वातावरण. जबरदस्तच. हे आहे आमचं गाव, आमचा सातारा. आणि इथं गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला एक मोराचं सुंदर असं हे पीस सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे. हे बघू शकताय मोराचं पीस आणि मोराचे ओरडण्याचे आवाज सुद्धा आपल्याला इथून ऐकू येत आहेत. फायनली आपण गडाच्या वरती पोचलेलो आहोत आणि इथं आपण आता गाडी पार्क करून जाणार आहोत गड बघण्यासाठी वरती. डायरेक्ट गाडी आपल्याला वरती येऊ शकते. खूप खडतर असा रस्ता आहे. तुम्हाला जर ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही चालतसुद्धा येऊ शकता. खूप सुंदर असा हा मार्ग आहे. ते आता आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आपण आता चाललेलो आहोत गडाच्या वरती. यात थोड्याशा आपल्याला पायऱ्या सुरुवातीला आपल्याला लागतील आणि नंतर आहे आपला एक महादरवाजा, एक पहिलं असं प्रवेशद्वार. बघू शकता हे महादरवाजा आणि पहिलं असं हे आपलं सुंदर असं प्रवेशद्वार. अजूनही भक्कम अशा स्थितीत, पूर्णतः दगडी बांधकाम असलेलं आहे. आणि आत आल्यानंतर आपल्याला हे मोठमोठे असे हे दगडामध्ये कोरलेले असे हे होल दिसतील. हे जे दरवाजाचे जे द्वार आहेत त्यांच्यासाठी हे केलेलं आहे आणि त्यांच्या सपोर्टसाठी गडावरती आल्यानंतर डाव्या बाजूला आलो आहोत आणि आपल्याला सुरुवातीलाच इथं एक दिसते गुफा. खूप मोठी अशी ही गुफा आहे. जवळपास 100 ते 200 मीटर अंतर आपल्याला या गुफातून आत जायचं आहे. खूप मोठी अशी गुफा आहे आणि इथं आपल्याला दत्त मंदिर आणि एक जैन मंदिर आपल्याला या गुफेमध्ये दिसणार आहे. खूप जबरदस्त अशी ही गुफा आहे आणि ही जी गुफा आहे हेच या गडाचं मुख्य असं वैशिष्ट्य आहे. इथं या दत्त मंदिर आणि पार्श्वनाथ जैन मंदिर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लांबून भाविक येतात. प्रसिद्ध असे हे मंदिर आहेत आणि या गुफेमध्ये जाण्यासाठी आपल्याला एक टॉर्च लागेल आणि आतमध्ये किती पाणी असेल ते आपल्याला बघायला लागेल. खाली गुफेकडे जात असताना आपल्याला एक छोटंसं असं हे महादेवाचं मंदिर आपल्याला लागतंय, शिव मंदिर. आता या गुफेमध्ये जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टॉर्च. मोबाईलच्या टॉर्चचा इथं काही उपयोग नाही होणार आहे. खूप मोठी अशी गुफा आहे. आपल्याला व्यवस्थित स्पष्ट दिसण्यासाठी एक आपल्याला टॉर्च लागणार आहे. मला वाटलं भरपूर जण असतील, पण सध्याला या अशा गुफेमध्ये आणि या किल्ल्यावर मी एकटाच आहे. अजून ही गुफा बघून आपल्याला वरती पूर्ण किल्ला बघायचा आहे. देवावर विश्वास ठेवा, आता आपल्याला दर्शन घेण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे भ्यायचं कारण काय नाहीच. डर के आगे जीते. हे दिसते ही आहे गुफा आणि इथून आपल्याला आत जायचं आहे. इथून चालू होते ही भली मोठी अशी ही गुफा. पाण्याचा आवाज येतोय, पाणी जास्त आहे असं वाटतंय. बघूया आपल्याला आता कसं जाता येईल ते. आत गेल्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही. बघू शकता ही पूर्ण असा हा दगडामध्ये कातळामध्ये कोरलेली एक प्रचंड अशी ही गुफा. आणि इथं बघू शकताय बरंच असं पाणी, इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आपण चाललेलो आहोत गुफेमध्ये. माझ्या गुडघ्या इतकं पाणी इथं सध्याला आहे, तुम्ही बघू शकताय. आता या पाण्यातून आपण चाललेलो आहोत गुफेमध्ये.
फायनली आपण गुफेमधून दर्शन घेऊन श्री दत्ताचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. जवळपास हे बघू शकताय मांडीतकं पाणी आपल्याला या गुफेमध्ये लागलं. जास्त पाणी असल्यामुळे मला कॅमेरा बंद करावा लागला, कारण एक हातात बॅटरी आणि एक हातात कॅमेरा घेऊन मी जास्त रेलिंगला धरू नव्हतो शकत. रेलिंगला धरत धरत आपल्याला हळूहळू पुढे जायला लागत होतं, कारण पर्याय नव्हता. आणि आत अंधारामध्ये जास्त आपल्याला दिसलं सुद्धा नसतं. खूप सुंदर असं हे दर्शन झालं. आता आपण वरती जाऊन पूर्ण हा कल्याणगड बघूया. फायनली गुहेतील श्री दत्तांचं आणि श्री पार्श्वनाथांचं दर्शन घेऊन आपण आता चाललो आहे वरती आपला महत्त्वाचा असा संपूर्ण गड बघण्यासाठी. इथून थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला एक गडाचं दुसरं प्रवेशद्वार आपल्याला लागेल. यस, हेच ते गडाचं दुसरं प्रवेशद्वार. गेल्या वेळेस आलेलं त्यावेळेस बंद होतं. खूप वाईट वाटलेलं, खूप निराशा झालेली. हे बघू शकताय गडाचं दुसरं प्रवेशद्वार अजूनही भक्कम अवस्थेत आहे, पण बरीच अशी झाडं आपल्याला या दगडी बांधकामावर आलेली दिसतील. गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला हे मारुतीचं मंदिर उजव्या बाजूला आपल्याला दिसून येतं. हे सुंदर असं हे मारुतीचं मंदिर. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला इथं कल्याण स्वामी यांची समाधी आपल्याला इथं दिसून येते. ती दिसते ती समाधी. त्यानंतर पुढे आपल्याला दिसते एक गोरखनाथ मंदिर. हे गोरखनाथाचं मंदिर आपल्याला दिसतंय. या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्व या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. सुंदर असं हे विचार आपल्याला इथं आपल्याला दिसून येतात आणि हे असं विचार आपल्याला वाचल्यानंतर एक वेगळीच ताकद आपल्याला मिळते. खूप मोठं असं हे पाण्याचं तळ सुद्धा आपल्याला इथं दिसतंय. कल्याणगडाच्या मी एकदम टॉपवर आहे आणि आता चाललोय दक्षिणेच्या बाजूला. दक्षिणेच्या बाजूला पूर्ण असं माझ्या उंची एवढं हे गवत आपल्याला दिसून येतंय. जास्त काय अजून काय बघायला नाही, तरी पण आपण पुढे आपल्याला आणखी काय काय बघायला मिळतंय ते आपण बघूया. तसं असं हे सुंदर असं हे मोठं त्यांनी राहण्यासाठी ठिकाण हे केलेलं इथं आपल्याला दिसून येतंय. तलवारीचा आकार तरी दिसतोय. हो, आपल्याला पण बरोबर. हे आपलं चुन्याच्या घाण्याचं आपलं दगड दिसतोय. जुना. हा, मी थोडंसं खाली आलेलो आहे आणि इथून आपल्याला दिसतंय सुंदर असं हे पवनचक्कीचं दृश्य. क्या बात आहे, जबरदस्तच.
या सुंदर अशा या कल्याणगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. धन्यवाद.